कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अभिजित दिपके यांनी काल जे आहे ते दिल्लीत जंतर मंतरवर आंदोलन केले आणि नीट पेपर फुटी प्रकरणी शिक्षण मंत्रीचा राजीनाम्याची मागणी केली। मात्र असं असताना ते छत्रपती संभाजीनगरमधील त्यांच्या निवासस्थानी कधी दाखल होतील अशी प्रतीक्षा जे आहे ते त्यांच्या फॅन्सला होती। आणि आता जे आहे ते अभिजित दिपके ते सकाळी जे आहे ते छत्रपती संभाजीनगर येथील निवासस्थानी दाखल झाले आहेत। दिल्लीहून जे आहे ते सकाळी मुंबईत आलेत आणि मुंबईहून वाहनाने छत्रपती संभाजीनगर येथील निवासस्थानी दाखल झाल्याची माहिती आहे आपण बघतोय। हेच ते जे आहे ते वाळूज महानगर भागातील अभिजित दिपके यांचं घर आहे। गेल्या काही दिवसापासून जे आहे ते अभिजित दिपके यांच्या घराला पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता। आजसुद्धा तो बंदोबस्त आपल्याला पाहायला मिळतं। आणि मात्र अभिजित दिपके जे आहे ते आज छत्रपती संभाजीनगर येथील निवासस्थानी दाखल झाल्यानंतर पोलिसाच्या वतीनं विशेष खबरदारी घेतली जाते। आणि अभिजित दिपके आज सकाळी 5 वाजता छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झालेत। काल जे आहे ते त्यांनी दिल्लीत मोठं आंदोलन केलं होतं, त्यानंतर जे आहे ते आज सकाळी ते या शहरात दाखल झाल्याची आपल्याला माहिती मिळते। त्याचबरोबर जे आहे त्यांचे आईवडीलसुद्धा गेल्या काही दिवसापासून नातेवाईकाकडे गेले होते आणि त्यांचे आईवडीलसुद्धा या ठिकाणी जे आहे ते या घरात आता आल्याची माहिती आपल्याला मिळते। खरं तर अभिजित दिपके यांनी सोशल मीडियावर ज्या पद्धतीने कॉक्रोच जनता पार्टी सुरू केली होती, त्यानंतर अभिजित दिपके चर्चेत आले होते। त्यानंतर जे आहे ते भारतात कधी येतील अशी सगळी चर्चा होती आणि काल दिल्लीत आंदोलन केल्यानंतर पुन्हा ते संभाजीनगरमध्ये कधी येतील आजसुद्धा एक चर्चा होती। मात्र आता अभिजित दिपके जे आहे ते त्यांच्या मूळ निवासस्थानी दाखल झाल्याची माहिती आपल्याला मिळते। कॅमेरा पर्सन जीवन पाटीलसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।